ऊन आहे. ह्या साईडला पण बघा तुम्ही, प्रकाश आहे आणि अक्षरशः ऊन वगैरे पडलेलं आहे. आणि आतमध्ये तुम्ही बघू शकता, आता बाहेरच बघा इथं किती उजेड आहे. आणि आता इथं बघा लाईट बंद केली की आतमध्ये किती अंधार बघू शकता तुम्ही. तर तो पण पलीकडे लाईट असल्यामुळे इकडे खूप अंधार पडतो. तर खूप म्हणजे खूप बेकार आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता आतमध्ये तर परत अंधारच आहे. मी पलीकडची लाईट पण तुम्हाला दाखवते. बाहेर बघा किती प्रकाश आहे. आणि आतमध्ये आल्यानंतर किचनमध्ये तुम्ही बघू शकता, काय दिसतंय का तुम्हाला? काहीच नाही. आणि इकडे पण बघा तुम्ही, हॉलमध्ये पण खूप अंधार आहे. आता तुम्ही बघा रूममध्ये किती अंधार आहे. दरवाजा उघडला तर असा अंधार आहे एवढा की काहीच असं नाही का दिसत पण नाही आहे. आणि रूम जर बंद केली ना तर हो का असा रात्रीचा जो अंधार असतो ना तसा दिसतो. त्याच्यामुळे नाही का आता ठरवलं की आपण रूमच चेंज करूयात, कारण की नको, खूप भयंकर त्रास होतोय. आणि मेन म्हणजे सकाळी उठायचं कधी, झोपायचं कधी, काही म्हणजे काहीच दिसत नाही आहे. खूप बेकार अवस्था आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी उठणं अजिबात होत नाही, अजिबात म्हणजे अजिबात नाही. डोळे अजिबात उघडत नाही, कारण पूर्ण टोटली अंधार असतो आणि सकाळी उजेडलेलं पण कळत नाही. तुम्ही आत्ता आत्ता कमीत कमी तुम्हाला सांगते मी, आत्ता जवळजवळ 1:30 वाजलेले आहेत, पण 1:30 वाजतासुद्धा ही अवस्था आहे. म्हणजे खूप एवढा अंधार आहे. तर तुम्ही बघू शकता की सकाळी जेव्हा आपण सूर्य उगवतो त्यावेळेस तुम्ही बघू शकता, त्यावेळेस पण अंधारच आहे. आणि दिवसाही अंधार आहे, त्यामुळं दिवस उजेडलेला पण कळत नाही आणि मावळलेला पण कळत नाही. अशा कोणत्या ठिकाणी राहतो की दिवस उजेडलेला पण कळत नाही, मावळलेला पण कळत नाही? तर हे असं घर आहे. समोर पण बिल्डिंग आहेत आणि पाठीमागं पण बिल्डिंग आहेत, त्याच्यामुळे ना चान्सच नाही आहे. आणि ही रूम बघताना एक चुकी केली होती की ही रूम बघताना रूम बघताना ही रात्रीची पाहिली होती. आणि 1 महिनाभर अगोदर आपल्याला म्हणजे आपण रूम सोडणार हे सांगावं लागतं. तर तसं तसं झाला होता तो प्रकार. आणि 1 महिना अगोदरच मी सांगितलेलं होतं. तर विषय असा होता की रूम कुठं मिळत नव्हत्या मनासारख्या. आणि दिवस आपला पूर्ण टोटली महिना झाला होता, त्यामुळे ती रूम तर आपल्याला खाली करायचीच होती. मग घाई गडबडीने त्यावेळेस ही रूम संध्याकाळी मी बघितली आणि ही रूम घेतली. तर मला हा प्रॉब्लेम झाला. इथं सगळ्या रूम अशाच आहेत, पण काही 4 रूम आहेत पलीकडच्या, त्यात बांधकाम वगैरे नाही का व्यवस्थित त्यावेळेस झालेलं नव्हतं. आणि इथं येणारी मी पहिली किंवा दुसरीच असेल. पण ठीक आहे, आज हळू-हळू नंतर नाही का राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मग आम्हाला कळालं की बापरे! इथं उजेड कसलाच येत नाही. आणि पसारा तर आणून टाकलेला, लगेच रूम कुठं मिळणार वगैरे नाही का. आणि त्या गोष्टीमुळे थोडं आम्ही थांबलो. म्हटलं बघू अजून 1-2-3 महिन्यांनी, 1 महिनाभर काढूयात आता, कारण की ऑलरेडी पसारा वगैरे आणून टाकलेला. सारखं रूमचं डिपॉझिट पण आम्ही दिलं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं होतं की सामान उचलणं, ते भरणं गाडीमध्ये, गाडीचे पैसे, जे आपण लोकं वगैरे बोलवतो ते, कारण एवढं सामान आपल्याला कपाट वगैरे एकट्याच्याने होत नाही. त्याच्यामुळे ना अशी लोकं वगैरे आपल्याला ते सामान शिफ्ट करायला जे असतात ते त्यांना बोलावंच लागतं. आणि मग त्यांना वेगळे पैसे चार्जेस द्यावे लागतात. गाडीचं भाडं चार्ज ते वेगळा. परत आपला जो वेळ वाया जातो तो वेगळा. सामान लावणं, काढणं ते किती. मग असं करत आता जवळ-जवळ 16 महिने झाले. आता खूप म्हणजे खूप एवढा भयंकर त्रास होतोय ना, अक्षरशः इथं ना 2 दिवस पण राहणं खूप कठीण आहे. फॅमिली, लहान मूल तर आपण मोठी माणसंच राहू शकत नाही, तर लहान मूल तर अजिबात राहू शकत नाही. त्यामुळे विषयच सोडून द्या. पण खूप त्या रडत-पडत तसेच दिवस काढायचे झालेत, कारण रूम कुठंच खरंच मिळत नाहीयेत. आणि आपल्याला कसं आपल्या बजेटमध्येच आपल्याला हवंय. कारण की आपल्या बजेटच्या बाहेर गेलं ना, तर आपलं सगळंच जे आपलं नियोजन असतं मग मंथली, आपण महिन्याचे आपल्या ज्या पगारावर आपण मंथली काय म्हणतात हिशोबात आपण सगळ्या गोष्टी करतो. मग आपल्याला एवढं घर भाडं गेलं पाहिजे किंवा आपल्याला ह्याच्यामध्येच आपला किराणा भागवला पाहिजे. ह्या अशा काही गोष्टी असतात ना, तर हे आपल्याला आपले जे हप्ते असतात बँकेचे वगैरे, गाडी घेतलेली आहे, जागेचे हप्ते, मुलांचं स्कूल वगैरे ह्या अशा गोष्टी असतात. दवाखाना आहे, आपलं सगळं आपला मंथली जो खर्च असतो. आणि आपण
बाहेर आपल्या जो बाहेर जाणारा आपल्या पगारापेक्षा पण बाहेर जाणारा जो खर्च असतो तो न झेपणारा असतो. तर त्याच्यामुळे आपण काय करावं काय नाही, काय करावं हे काहीच कळत नव्हतं. मग त्यावेळेस ही रूम घेतली, पण आता खूप पश्चाताप व्हायला लागलाय, कारण की पूर्ण हेल्थ म्हणजे जे आपलं आरोग्य आहे ते पूर्ण बिघडलेलं आहे. झोप होत नाही अजिबात इथं कसलीच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उठलेलं कळत नाही. पूर्ण वेळेचा कामाचा एवढा ताळमेळ अजिबात राहिलेलं नाही आहे. कधी कोणतं काम होईल ना हे सांगता येत नाही आहे. पहिलं सकाळी उठले ना तर पहिल्यांदा अंघोळ वगैरे करून झाडून आवरून अंघोळ 6:30 पावणे 7ला जास्तीत जास्त 7:30पर्यंत अक्षरशः देवपूजा झालेली असायची. पण आता उठायला सुद्धा 8 अन् 8:30 अन् 9 होत आहेत. कधी कधी तर हे आवरतात त्यांचे ते सुद्धा मला कळत नाही. म्हणजे एवढी बेकार अवस्था आहे ना की रात्रीचे 1:30 2-2 वाजले तरी झोप पण लागत नाही. कारण सकाळी आपण उशिरा उठतो, कामं आपली सगळी लेट लेट होतात. जेवण, संध्याकाळचं जेवण वगैरे सगळ्या गोष्टी एवढ्या लेट लेट होत चालल्यात ना की त्याच्यामुळे ना अक्षरशः घराचं पूर्ण संतुलन पूर्ण बिघडल्यासारखं झालंय. आरोग्याचं संतुलन बिघडलंय, घराचं, मुलीचं, त्यांच्या ड्युटीमुळं ना अक्षरशः कधी कधी त्यांना त्यांची ड्युटी अशी आहे की त्यांना ड्युटीला त्या टायमिंगला जाणं हे गरजेचंच आहे. कारण आपली ड्युटी आहे तर आपलं सगळं आहे, कारण ड्युटीमुळेच आपलं घर वगैरे सगळं चालतं त्यांच्या पगारावर. त्याच्यामुळं त्यांना जाणं तर भाग आहेच. त्याच्यामुळं माझं काम किती उशिरा झालं तरी चालेल, पण त्यांचं काम हे वेळेलाच त्यांना दिलं पाहिजे सगळं. अक्षरशः त्यांचा इथं आल्यापासून ना 6-7 महिने झाला अक्षरशः सकाळचा नाश्ता सुद्धा बंद झाला. कारण की इथं उठणंच होत नाही आहे. त्यांना सुद्धा उठणं होत नाही. त्यांची जिम बंद झाली. जी 15 वर्षे त्यांनी जिम कधी सोडली नव्हती, ती जिम सुद्धा बंद झाली. म्हणजे एवढी बेकार अवस्था झाली आमची. म्हणतात ना एखाद्या घरामध्ये आपल्याला वास्तू पण चांगली नसती किंवा असती किंवा आपल्या राहण्यावर किंवा आपल्या स्त्रीवर पण असतं, पण असं नाही आहे. आता ह्याच्या अगोदर त्या गोष्टी होत होत्या आणि इथं आल्यानंतरच त्या गोष्टी बंद झाल्या. याचं कारण आहे की आपल्या घरामध्ये ना सूर्यप्रकाश हा पाहिजेच. सूर्यप्रकाश असेल तर घरात आपल्याला प्रसन्न वाटतं. तर टोटली अंधार असली आपल्याला इथं पण पैसे द्यायचे आणि आपल्याला दुसरीकडे पण पैसे द्यायचे आहेत. तर मग म्हटलं आता नाही बाबा, आता नाही अजिबात थांबायचं, कारण हेल्थ इश्यू एवढे व्हायला लागलेत की सांगू शकत नाही. आजारी पडायला लागलेत. इथं आल्यापासून आजारी पडण्याचं जे प्रमाण आहे ना आमचं ते खूप वाढलेलं आहे. आणि ह्या अंधाऱ्या रूममध्ये ना कोणच राहू शकत नाही. कोणतीच फॅमिली नंतर पण राहू शकत नाही. हां, जे बॅचलर आहेत, जे कामानिमित्त टोटल बाहेर जातात किंवा त्यांना फक्त 14-15 तास त्यांच्या बाहेरच, कारण 12 तास काम असतं किंवा 8 तास काम असतं आणि यायला जायला अर्धा पाऊण तास, 1 तास, 2 तास हे असे त्यांचे 10-12 तास बाहेर जात असतील ना, ते लोकं घरात इथं येऊन डायरेक्ट जेवण बनवायचं आणि झोपायचंच काम करू शकतात. तसे लोकं इथं राहू शकतात. पण फॅमिली टोटली 24 तास घरात असणारी फॅमिली इथं राहू शकत नाही. अजिबात राहू शकत नाही. आणि ते लोकं पण राहायला इथं तर मला नाही वाटत की ते लोकं पण राहतील. तर अजिबात नाही राहणार. आणि दुसरी एक महत्त्वाची, अजिबात नेटवर्क नाही आहे इथं. पुण्यात असून पण नेटवर्क नाही आहे. इथे सगळीकडे नेटवर्क आहे, पण इथे अजिबात नेटवर्क हा प्रकार नाही आहे. तर तुम्ही मोबाईलला फोन आला, फक्त खिडकीमध्येच रेंज येते. किती बेकार अवस्था आहे. अशा कोणत्या ठिकाणी आम्ही राहतो की आम्हाला नेटवर्कच नाही आहे? आम्ही असं पण नाही आहे पुण्याच्या बाहेर आहे की कुठं जंगलामध्ये राहतो की तिथं नेटवर्कच नाही आहे. पुण्यात राहून पण नेटवर्क नाही आहे. खूप म्हणजे खूप नेटवर्कचा इश्यू एवढा आहे की काहीच म्हणजे काहीच नाही. आणि लाईट असेल तर सर्व सर्व गोष्टी पॉसिबल आहेत, नंतर लाईट जर नसेल तर काहीच गोष्टी पॉसिबल नाही आहेत बाबा इथं. खूप म्हणजे खूप बेकार आहे. त्याच्यामुळं रूम बघताना ना 2 पैसे आपले जास्त गेले तरी चालेल, पण रूम आपल्याला चांगली पाहिजे, वास्तू चांगली पाहिजे. कारण की वास्तू आपली व्यवस्थित असेल, आपण तिथं राहून आपल्याला प्रसन्न वाटत असेल, तरच आपण त्या घरामध्ये राहू शकतो. मुलं आपली आनंदी राहू शकतात. आपण स्वतः सुखी आणि आनंदी राहू शकतो. त्यामुळे वास्तू ही खूप महत्त्वाची आहे. हे मला एक चांगलं कळलं. नेटवर्कचा प्रॉब्लेम हा कुठंही असू शकतो. असं नाही आहे बाबा की जंगलात गेल्यानंतरच नेटवर्कचा प्रॉब्लेम येईल किंवा आपण खेडेगावात एखाद्या तिथं टॉवर वगैरे नसतील तर अशा ठिकाणी नेटवर्कचा प्रॉब्लेम येईल. पण तुम्ही मोठ्या मोठ्या शहरांमध्ये गेल्यानंतर पण नेटवर्कचा असा इश्यू असेल, हे मला सांगायला पण एवढं म्हणजे बेकार वाटते ना की खरंच. पण अशा ठिकाणी पण नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे. बघता ना तुम्ही बाहेर आता तुम्हाला मी स्टार्टिंगला व्हिडिओ पण दाखवला. स्टार्टिंगला तुम्ही पाहिलं असेल की व्हिडिओमध्ये इकडं-तिकडं आजूबाजूला सगळीकडे घरं आहेत. पण नेटवर्कचा एवढा प्रॉब्लेम आहे, एवढा इश्यू आहे की अक्षरशः व्हिडिओ अपलोड करायचं म्हणलं तर मला बाहेरच यावं लागतं. घरात मला अपलोड करता येत नाही. तर कपडे धुणं, अंघोळ, टॉयलेट, बापरे! म्हणजे काहीच नाही. कुठं जाताच येत नाही. एवढा अंधार आहे ना
की मुलगी तर लाईट जर गेली ना तर एवढी ती घाबरते ना, प्रमाणाच्या बाहेर घाबरते. त्याच्यामुळे विषयच नाही. जी आपण देवपूजा करतो ना, आपल्या घराचं वातावरण आपलं प्रसन्न असेल ना, तर आपल्याला देवपूजा पण करू वाटते. पण आपलं मन जर त्या घरात राहत नसेल ना, तर देवपूजा तुम्ही कितीही देवधिकान काही करा, देवाची किती पूजा अर्चना करा, काही उपयोग होत नाही. आणि ज्या घरामध्ये ना सूर्याचा थोडा पण प्रकाश येत नाही ना, त्या घरामध्ये ना लक्ष्मी पण थांबणार नाही. खरंच अक्षरशः मी पण पश्चाताप झालाय मला कधी रूम सोडेल ते. तर त्याच्यामुळे ना खूप भयंकर, म्हणजे एवढा भयंकर त्रास होता ना, खूप म्हणजे खूपच. पण विषय असा आहे की रूम बदलणं पण सारखं खूप म्हणजे कठीण होतंय. कारण सामान भरा, सामान काढा, परत ते व्यवस्थित लावा. ते गोष्ट अजून, आणि त्यात हे तर ह्यांची ड्युटी अशी आहे की ह्यांना इथं सारख्या सुट्ट्या वगैरे मिळत नाहीत. आणि पसारा वगैरे काढणं किंवा हे करणं, ह्या अशा गोष्टी. परत पैसे पण आपले खूप वाया जातात त्याच्यामुळे. टाईम तर जातो, पण पैसे पण जातात. शरीराचे पण आपले एवढे बेकार हाल होतात. त्याच्यामुळे म्हटलं आता जोपर्यंत एकदम चांगल्या घरामध्ये जर टोटली प्रकाश असेल तर आपल्याला किती छान, किती प्रसन्न वाटतं. आपल्याला घरामध्ये उत्साह राहतो. आपण हे करू शकतो. आपण झोपण्याऐवजी आपण दुपारी नाही का इथं असं होतं की कधी कामं आटपतील, कधी कुठल्या कोपऱ्यात काही जरी राहिलं ना तरी काही नाही. एकदम असं जे पहिलं मला स्वच्छ पूर्ण, मला मी अशी होते की अक्षरशः 15 दिवसाला मला घर स्वच्छ करायला, जे म्हणतात ना आपण आपण नवरात्रीमध्ये नाही का सगळा बिछाना वगैरे आपलं सगळं बिछानापासून आपण जेव्हा स्वच्छ करतो वगैरे नवरात्रीमध्ये, सेम तसा प्रकार होता. आणि मला असं वाटायचं की पटकीने 15 दिवसात मी जाळ्या वगैरे, 8 दिवसाला 10 दिवसाला मी घर झटकून काढायची सगळं पूर्ण. आणि बिछाना पण तो असायचा ना, तो मी अक्षरशः 2-3 महिन्यांनी काढायचे, म्हणजे काढायचे, कधी 6 महिन्यांनी अशी वाट नाही पहिली. आणि चूल लहान होती त्याच्यामुळे वगैरे अशा गोष्टी होत होत्या. त्याच्यामुळे तर माझी 8 दिवसातून 2 वेळा तर गोधडी वगैरे, बिछाना वगैरे हा धुतलेला असायचा. म्हणजे एवढी म्हणजे स्वच्छ लागायचं मला. पण आत्ताची परिस्थिती अशी आहे की इथं मला घरातलं झाडून काढू सुद्धा वाटत नाही, एवढी बेकार अवस्था आहे. तसेच वर्ष, 1.5 वर्ष आपले काढायचे चाललेत. पण तरी पण सकाळ सकाळ उठून मी आवरण्याचा प्रयत्न करते. मी त्याच्यामुळेच ना मला ब्लॉग वगैरे बनवणं हे अलीकडे ते पण होत नाही आहे माझ्याकडून. आणि एवढी बेकार अवस्था झाली या घरामध्ये. काय म्हणजे काही सांगूच शकत नाही, एवढी बेकार अवस्था झाली आहे माझी. रूम तर सोडायचीच आहे, पण खूप प्रयत्न चालले जातात की रूम शोधायचं वगैरे चालू आहे. पण मनासारखी अशी रूम काही मिळत नाही आहे. कारण जेणेकरून परत आपल्याला 2-3 वर्ष तरी व्यवस्थित तिथंच काढले पाहिजे. 3-4 वर्षात आपले आरामात गेले पाहिजे तिथं. म्हणून आता चांगलंच बघायचं चाललं आहे. आपण म्हणतो 2 पैसे वाचवायला जातो, पण दुसरीकडेच आपले ते पैसे जातात. त्याच्यामुळे घर हे खरंच तिथं प्रसन्न वाटलं पाहिजे. आपलं आपलं प्रसन्न वाटणं म्हणजे आपण त्या घरात, ज्या घरात आपण राहतो ना, त्या घरात आपली लक्ष्मी पण टिकली पाहिजे. अशा पद्धतीनेच आपण आपल्या मुलांचं संगोपन वगैरे त्या एरियामध्ये, त्या सोसायटीमध्ये पण चांगलं झालं पाहिजे. तो एरिया पण चांगला असला पाहिजे. ह्या गोष्टींचं लक्ष ठेवूनच आता पैशाची बचत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो एरिया चांगला पाहिजे. आपल्या मुलांचं, आपल्या तिथून आपल्याला स्कूल किंवा भाजीपाला ह्या अशा गोष्टी ज्या असतात त्या पण तिथं व्यवस्थित आपल्याला मिळाल्या पाहिजे, जवळच असल्या पाहिजे. अशा पद्धतीनेच हा विचार करूनच आता तिथे ज्या ठिकाणी जवळ सगळं आहे अशा ठिकाणीच रूम बघायचं चालू आहे. तर बघूयात कधी मिळते. पण शक्यतो आमचं चाललं आहे एवढ्या महिन्यामध्ये तर आम्हाला ही रूम खाली करायचीच आहे. तर बघूयात जेव्हा मिळेल तेव्हा बघूयातच. तर असं नाही आहे, इथं जे राहणारे आहेत ना त्यांनी जेव्हा इथं केलं ना त्याच वेळेस त्यांना उन्नती झाली आणि इथून हे त्यांनी जे 3 मजली बांधलं. पण त्यावेळेसची परिस्थिती अशी होती की त्यावेळेस हे एकच मजली घर असल्यामुळे ना समोर प्रकाश होता आणि अशा आजूबाजूला बिल्डिंग वगैरे नव्हत्या. त्यामुळं ऊन हे खूप येत होतं, नेटवर्कचा इश्यू नव्हता त्यावेळेस. त्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम असा वाटत नव्हता त्यावेळेस पण. पण आता खूपच नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. तर बघूयात हळूहळू. त्यांचं असं म्हणणं आहे, पण ॲक्च्युली मी इथं आल्यापासून तर मी हाच अनुभव सांगते. बाकी म्हणतात ना, भाड्याचं कर आणि खाली कर, तोच प्रकार इथं चालू आहे. कारण सारखं रूम चेंज करणं. पहिल्या ठिकाणी पण हॉलमध्ये अंधार वगैरे होता आणि रूम बारीक होत्या आणि तिथं आम्हाला काही इश्यू वगैरे नव्हता. पण थोडी त्या रूममध्ये पण आमची भांडणं वगैरे अशा गोष्टी आमच्या दोघांचं पण पटत नव्हतं त्यावेळेस. खूप म्हणजे खूप भांडणं होत होती आमची त्यावेळेस. मग त्यावेळेस आम्ही ठरवलं की आपल्याला ती रूम पण चांगली नसेल किंवा नाही का, अशा काही गोष्टी असतात की वास्तू पण चांगली नसल्यानंतर पण त्या गोष्टी होतात. म्हणून ती रूम चेंज केली. ती रूम चेंज केल्यानंतर दुसरी रूम घेतली. तर तिथे पाण्याचा एवढा भयंकर प्रॉब्लेम की तुम्ही सांगा
की जिथं आपल्याला पाणी नाही तिथं आपण कोणतीच कामं करू शकत नाही, काही नाही. त्याच्यामुळे भांडी वगैरे धुणं, हे दिवसभर फरशी वगैरे ही पाणी आल्यानंतरच तिथे कामं करायची. अजिबात कधी-कधी तर एक दिवस तर असं झालं की 2 दिवस पाणी नव्हतं, तर अक्षरशः माझी कपडे, भांडी 2 दिवस राहिली होती. त्याच्यामुळे मी सांगू शकत नाही. ती रूम सोडली, तिथून सुटली आणि इथे येऊन पडले. म्हणजे म्हणतात ना, आगीतून उठले आणि फुफुट्यातून पडले. असा प्रकार झाला बघा इथे आल्यानंतर माझा. तर बाकी काही इश्यू नाही आहे इथं पण. तर हाच प्रॉब्लेम आहे आम्हाला, की काहीच सुचत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण म्हणतो भाड्याचं घर आणि खाली कर, तोच प्रकार आहे इथं. तिथून उचलायचं, दुसरीकडे टाकायचं, तिथून उचलायचं, दुसरीकडे टाकायचं, इथून खाली करा, तिथं उचला. हेच चालू आहे. त्यामुळे ना स्वतःचं घर असणं हे खूप महत्त्वाचं असतं सर्वात अगोदर. नाहीतर खूप बेकार, खूप म्हणजे खूप. घरमालक पण कसे असतात आणि कसे नाही सांगता येत नाही. पैशासाठी ना ते सुद्धा लोकं असे असतात ना, तात्पुरते चांगले बोलतात आणि नंतर आहे पाठीमागं टोमणे देणार किंवा अशा गोष्टी, तशा गोष्टी, हे असं झालं पाहिजे, ते तसं झालं पाहिजे, तुम्ही असं नका करू, तुम्ही तसं नका करू, तुम्ही असंच नाही केलं पाहिजे, तुम्ही हेच नाही केलं पाहिजे, खिळे नाही ठोकले पाहिजे, कलर खराब झाला. अरे साहजिक आहे, लहान मुलं आहेत घरामध्ये त्याच्यामुळे कलर वगैरे ह्या गोष्टी खराब होणारच. पण तुम्ही आम्हाला मोकळे सोडणार आहे का? नाहीच ना. जाताना कलरचं तुम्ही पैसे घेणार आमच्याकडून, मंथली तुम्ही आमच्याकडून भाडं वगैरे घेता. हां, आम्हाला थोडीच तुम्ही सोडताय का आम्हाला तुम्ही फुकट देणार आहे? पैसे घेऊनच आम्ही पण राहतोय ना. पण नाही, अजिबात नाही. त्यांचा खूप तोरा असतो. त्याच्यामुळे ना स्वतःचं घर असणं हे खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळे स्वतःचं घर हे प्रत्येकाकडे असावंच. कशीही बचत करा, कशीही सेविंग करा. स्वतःची एक रूम जरी असली ना, तरी ती स्वतःची असते. कोणी बोलणारं नसतं, टोकणारं नसतं. त्यामुळे खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. तर चला, इथंच मी हा व्हिडिओ संपवते. आणि खूप महत्त्वाची गोष्ट होती, जी सांगायची होती. स्वामींच्या कृपेने जशी आमची आयुष्यामध्ये गाडी आणि जागा घेतली, तसंच आमचं घरही लवकर व्हावं हीच मी स्वामींकडे प्रार्थना करते. आणि हा व्हिडिओ मी इथंच संपवते. धन्यवाद.